एक 32 वर्षाचा व्यक्ती माझ्याकडे पत्रिका पाहण्याकरता आला होता. खूप हताश होता, डिप्रेशनमध्ये होता. कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचं मन लागत नव्हतं. लग्न होत नाहीये. लग्नासाठी नातेसंबंध येत आहेत, स्थळं येत आहेत, परंतु स्थळं त्याला रिजेक्ट करतात आणि तो काही स्थळांना रिजेक्ट करतोय. असं का होतंय? असं त्याच्या जीवनामध्ये वारंवार होतंय. तो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, नियती त्या व्यक्तीला तुमच्याकडे घेऊन येणार आहे. लक्षात घ्या, फक्त वाट पहा, घाई करू नका. आज तुम्ही ज्या व्यक्तीला, त्या लोकांना रिजेक्ट करताय किंवा ते लोक तुम्हाला रिजेक्ट करत असतील तर नक्कीच अजून लाईन मोठी आहे. जे लोक तुमच्याकरता योग्य नाही आहेत, नियतीने त्या लोकांना तुमच्यासाठी निवडलेले नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, ते एक दिवस नक्कीच तुमच्या समोर, नियती तुमचा हात पकडून त्या समोर तुमच्या व्यक्तीला प्रकट करतील. मित्रांनो, हा एक योगायोग असतो. भाग्यात जो व्यक्ती असतो तो तुमच्या भाग्यामध्ये कधी येणार आहे हे पत्रिका पाहूनच कळणार. तो व्यक्ती कसा असेल, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, ह्या गोष्टी सर्व कुंडलीतनं कळतात. परंतु हताश व्हायचं नाहीये. जीवनामध्ये ह्या गोष्टी होत असतात, म्हणून हताश होऊ नका, स्ट्रेसमध्ये जाऊ नका. तो व्यक्ती तुमच्याकडे येत आहे, म्हणून जे रिजेक्ट झालेले आहेत त्यांचा विचार करू नका. ज्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलंय त्यांचा विचार करू नका. धन्यवाद.